हे टायटल ट्रूथ विदाउट अपॉलॉजी मला आवडलं. जेव्हा मी 138वा चॅप्टर वाचत होते त्यात म्हटलंय, इट्स फार बेटर दॅन टू क्रोल ऑन द राईट पाथ टू फ्लाय डाऊन द रॉंग वन. मग आपण असं म्हणू शकतो का की रायटियसनेस इज ग्रेटनेस? आपण इथे योग्य असण्याबद्दल किंवा सदाचरणाबद्दल बोलत नाही आहोत. काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे हे अनुभवकर्त्यावर अवलंबून आहे. आपण इथे नैतिकतेबद्दल, धार्मिक आज्ञांबद्दल बोलत नाहीये. आपण इथे उपयुक्ततेबद्दल बोलतोय, अनुभवाबद्दल बोलतोय. जर अनुभवकर्ता चुकीच्या केंद्रातून काम करत असेल, म्हणजे अंधपणाच्या केंद्रातून, तर त्याला होणारा अनुभव हा दुःखाचा असेल. या संदर्भात आपण एखादा योग्य किंवा अयोग्य आहे हे ठरवू शकतो. यासाठी याहून दुसरी कोणती इतर मानकं नाहीयेत. म्हणून अनुभवकर्त्याकडे पहिले पाहिलं पाहिजे. त्याच्याकडे उघडपणे स्पष्टपणे पाहणं म्हणजेच योग्य असणं आहे. डोळे झाकून वागणं म्हणजे अयोग्य. हीच परिभाषा आहे. यात काही गुंतागुंत नाहीये. आणि जेव्हा तुम्ही योग्य केंद्रातून काम करता तेव्हा जर तुमची कृती अगदी मंद गतीने होत असेल तरी चालेल. पण जर तुम्ही चुकीच्या केंद्रातून काम करताय आणि गगन भरारी जरी घेत असाल तर त्याचा तुम्हाला उपयोग नाही, कारण तुमच्या त्या अनुभवाची तितकी गुणवत्ताच नसेल. आपला खरा स्वभाव आनंद धर्म आहे आणि जर त्या अनुभवाचे पाळेमुळेच आनंदात नसतील तर आयुष्य व्यर्थ आहे. आणि अध्यात्माला हेच तर टाळायचं असतं.